शुभं करोति। अण्णा कसे आहेत? अण्णा तसे बरे आहेत आता, पण मला वाटतं त्यांना तुझी चिंता सारखी सतावते. सारखं तुझं नाव घेत असतात. एक सांगू विवेक काका? हाँ बोल ना. तू त्यांना भेटायला येतोस एकदा? पण मी आलो आणि काही वेगळंच झालं तर? नाही होणार काका, मला खात्री आहे. उलट तुझा हसरा आणि आनंदी चेहरा बघितला ना की अण्णांना बरं वाटेल. ठीक आहे, बघतो मी. अण्णा, मी नुसती किडनी दिलेली नाहीये, तर एका बापाला त्याचा हसणारा, खेळणारा, बागडणारा मुलगा परत दिलाय. तेही एकही पैसा न घेता. आणि हे सगळं करताना माझ्या समोर तुमचाच आदर्श होता. केंद्रात अशा मुला माणसांसाठी राबणाऱ्या तुमचा आदर्श. हो अण्णा, ही तुमचीच शिकवण आहे. केंद्रात तुम्ही जे काम करता आणि मी जे काही केलंय ते एकच आहे. नाही विवेक, केंद्रातलं माझं काम आणि तू केलेलं काम हे एकच कसं असू शकेल? तू केलेलं काम वेगळं आहे. मी फक्त अशा लोकांसाठी माझा वेळ देतो बाबा. तू तर तुझं शरीर दिलंस. फार मोठं काम केलंस तू, फार फार मोठं. अण्णा हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे यंदा घरी कोणालाच दिवाळी साजरी करण्याचा उत्साह नाहीये. आणि इथे अण्णांना दिवाळीला घरी नसल्याची खंत आहे. अण्णा घरी आले ना तर त्यांना खूप हुरूप येईल. तुम्ही सांगाल ती सगळी काळजी घेऊ आम्ही, त्यांना विश्रांती देऊ. आता काय मी कमिट करू शकत नाही. ही इज अंडर ऑब्झर्वेशन. संध्याकाळपर्यंत त्यांची तब्येत स्टेबल राहिली तर पाहू. येस, थँक्यू. आत्ता नाही, संध्याकाळी. माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. शेट्टीनी माझ्या बरोबरचं पार्टनरशिप अग्रीमेंट साइन केलंय. काय? दॅट्स ग्रेट यार. खरं सांगतोस? ऍडव्हान्सचा चेक दिलाय त्यांनी मला. आई, मला जे प्रूफ करायचंय त्याच्या आणखी एक पाऊल जवळ गेलोय मी. होणार रे, तुझं स्वप्न नक्की पुरं होणार. केवढा अभिमान वाटतोय मला माझ्या मुलाचा. शाबास निशी, तू जे ठरवलंस ते करून दाखवलंस, आणि तेही स्वतःच्या हिमतीवर. तुम्ही आला नानू. मग तुला काय वाटलं माझ्याऐवजी कोणी माझं सोंग घेऊन तुझ्या समोर उभा आहे? तसं ना, पण तुम्ही एकदम बरे झाला. अरे आता तुझ्या समोर मी आहे ना उभा. मोहित, प्रशांत, अण्णा आले. आता दिवाळी. चला 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 चला, हे चला चला.